लाजणारे सांगत साहेब परत आले. पेट झाली आता लाज होती बघा ती कसे लाल गाल होते ते राव. गावाकडून निघायचं म्हणलं फाशी लटकेलेच होतो. तर राम राम मंडळी, मी आहे का ना, गाडी चलती काना काना. आपली चालू आहे हैदराबादवरून मुंबईची ट्रिप. आपण थांबलो होतो टेंभुर्णीला. टेंभुर्णीहून निघलो. टेंभुर्णीच्या बायपासला आल्यानंतर इथं प्रतिभा ऑटोमॅटिक आपल्या नगरच्या रोडला तिथंच लिक्विड टाकून घेतलं. लिक्विड टाकून आपण जाणार इथं पुढं मुंबईसाठी. तिथून मग आलो इंदापूरच्या बायपासला. इथं म्हणलं चहा बी घ्यावा. तर इथे पण काही गाडी लावायला जागा नाही, त्याच्यामुळं मी आता मग डायरेक्ट काना पुढंच जातो. मग आलो इथं कुरकुमला. कुरकुमच्या शिवशंकर हॉटेलवर आपलं जेवण केलं. जेवण करून आता 2 वाजेपर्यंत रात्रीच्या इथं झोपणार इथं आणि सकाळी जाणार आहेत. मग तिथून निघलो तर रात्री 2 वाजता निघल्यानंतर हे आपला सगळ्यात पहिला टर्न लागला आपल्याला हडपसरचा ब्रिज आहे. हे 1 वे आणि लेफ्ट साईडला सोलापूरला जायचं असतं. ते ब्रिजच्या खालून जावं लागतं सोलापूर पुणे हायवेला. तिथून आलो मगरपट्टा पास करून मग इथे चंदनगर बायपासला आपलं नगर रोडला लेप मारला. लेप मारून पुढं गेल्यावर मग आपलं या रोड्याच्या रोडला राईट मारला की इथं राईटला जे या रोड्याचं पोलीस स्टेशन, त्याच्यामुळे याला या रोड म्हणते. तर इथं जेल पण आहे, या रोड्याचं जेल आणि पोलीस स्टेशन. मग या रोड पुढं आल्यावर हे आपला आळंदी रोड आहे. राईटला आळंदीला जातो, लेफ्टला बॉम्बे सापरसकडे जातो. तर तिथून आपण लेफ्ट मारला. इथून बॉम्बे सापरासपासून राईट मारून खडकीच्या पुलावरून खाली उतरून लेफ्ट मारून सर्कलवरून राईट मारून परत मग आपण गेलो पुढं राईट मारला याच्यापाशी शिवाजीनगरवरून राईट मारून पुढं आलं की मग हे आपला याचा रोड आहे भोसरीपासून हे वर राईटला जाणारा ब्रिज भोसरी जातो आणि हे खाली उतरवतो लेफ्टला. हे आपला मुंबई हायवेकडे जाणारा हे रोड आहे. हे वर जाणारा भोसरीकडं आणि हे खाली उतरणारा मुंबईकडं. चोरी से छुप के मैंने चोरी से. हे मग आपलं सोलापूर पुणे हायवे मुंबईकडे जाणारा रोड कसा आहे, सुंदर असा रोड आहे का नाही, यावंच लागते. हे मुंबईकडे जाणारा रोड आहे. ट्रॅफिक जास्त असल्यामुळं त्याच्यावर काम ते करता येत नाही. मेट्रोच्या कामामुळं त्याच्यामुळे त्याची जास्त गतगाई झालेली. मेट्रोचं काम भरपूर प्रमाणात चालू झालं आहे. आता काम झालेलं आहे, काम काही तसं राहिलेलं नाही आता. तर भेटूया पुढल्या ब्लॉकमध्ये. हे मग आपलं देहू आकुर्डी रोडचं बॅनर लागलं आपल्याला इथं. पुढे हे आपला भक्तिशक्तीचा ब्रिज आहे. बघा आता हे रोलवाला कसं चाललाय, सगळ्याच्या रोलवाला काय चलते काय नाही काय सांगता येत नाही. थांबलायच पारतो, थांबायचं त्याला मला वाटतं. आपण होतो आता भक्तिशक्तीच्या ब्रिजवर. भक्तिशक्तीच्या ब्रिजवर आलो म्हणजे आपला पुन्हा पास ऑलमोस्ट झालेला आहे. ऑलमोस्ट आपला पुन्हा पास झाला. हे भक्तिशक्तीचं सर्कल आहे. इथं निगडीचं PMT झालं मोठा डेपो आहे इथं. ते लेफ्ट साईडला आहे, राईटला नाही लेफ्ट साईडला आहे मोठा डेपो इथे PMTचा. मग घाटाच्या पहिलं कारल्याच्या टोलनाका एक्सप्रेसच्या पहिले तर चहा घेतला. चहा घेऊन आपण जाणार पाऊस असल्यामुळे टावेल डोक्यावर घेतलाय. तिथून झाला आपला खंडाळ्याचा घाट चालू. तो खंडाळ्याचा खांडाळा वर आहे लोणावळा, खाली खंडाळा, याला बोरघाट पण म्हणतात. ते आपला झाला चालू. याच्यात दुईले असते, दुखा पडतं. पडल्यामुळं दिसत नाही पावसाळ्यात. खाली जॅम पण सांगत होते घाट तेव्हा खाली जॅम आहे. बघू आता काय होतं ते. खाली येणारी लाईन जॅम होती, जाणारी नव्हती. येणारी लाईन जॅम होती. ही एक कमान
सगळ्यात मोठं गाठाचं टपर आहे. सगळ्यात मोठं टपर म्हणल्यावर चढायला टपर म्हणलं, उतरायला बी सगळ्यात मोठे ट्रॅव्हलिंग आहे. इथेच जास्त करून गाड्या फायबर होते, आवरत नाहीत गाड्या कमानीला. तिथून एकदम सावकाश उतरायचं. किती वजन असलं, कमी असलं तरी. माझ्याकडं पहिली लेलँड BS4 होती. माझ्याकडं पहिलीच्या टायमाला लेलँड BS4 होती का, त्या टायमाला कमानीला आलं गाडीची पूर्ण हवा उतरून जायची. कारण की इथं जास्त ब्रेकचा वापर करावा लागतो कमानीला. मग इथं आलं की सगळी गाडीची हवा एकदम उतरून जायची. मग इथं काय करायला लागायचं, स्पेशलवर नाहीतर मग बसवर गाडी लावायला लागायची. पण स्पेशलवर मग हवा बी भरायची आणि गाडी थोडी रिलॅक्स होत होती. त्याच्यामुळं मी कमानीला शक्यतो स्पेशल लावला तर जास्त फायदेशीर ठरवतो. मग कमान उतरून आलं खाली की इथे ते मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर लेफ्ट साईडला आहे आणि समोर पोलीस चौकी आहे मंदिराच्या समोर. जय मारुती. पठाणचं चॅनल, पठाणचं बरोबर स्पीड लिमिट. आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. आपण पोहोचलेलो आहेत मुंबईला. हे तोरब्या नाक्याचं हे जाम आहे रेल्वे स्टेशनपासून.